प्रकरण क्रमांक 1 क्षेत्रभेट। क्षेत्रभेट हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणामध्ये सर्वसाधारणपणे जे स्वाध्याय आहे ह्या स्वाध्यायाविषयीची आपण माहिती घेणार आहोत। या प्रकरणाचं स्वाध्यायाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या प्रकरणामध्ये जे स्वाध्याय विचारलेले आहेत तर ते जे स्वाध्यायांची जी उत्तरं आहेत हे उत्तरं आपलं जे कंटेन आहे किंवा जो प्रकरण आहे ह्या प्रकरणामध्ये कोठेही नाही। म्हणजे आता हे काही सर्व बाहेरचंच आहे का, तर नाही। याच्यामध्ये तुम्ही काही ज्या पूर्वी ज्या काही संकल्पना शिकलेल्या आहात तर त्या संकल्पनावरती आधारित अशा प्रकारचा हा स्वाध्याय आहे। आता हे जे स्वाध्याय आहे ह्या स्वाध्यायाविषयीची आपण माहिती घेणार आहोत। आता स्वाध्याय आहे ह्या स्वाध्यायातला प्रश्न क्रमांक पहिला आहे हा आपण पाहूया। तर त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की खालील जे प्रश्न आहे ह्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या। आता याच्यामध्ये पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा। आता जे क्षेत्रभेट आहे हे क्षेत्रभेटीचं अहवाल तयार करत असताना आपल्याला काही जे क्षेत्रभेटीद्वारे आपण निरीक्षण केलेले असतात त्याचबरोबर काही लेखन केलेलं असतं, माहिती मिळवलेली असते आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी काही नमुने दाखल केलेले असतात। अभ्यासाच्या दृष्टीने प्रत्यक्ष आपण काही अनुभव घेतलेले असतात, संकल्पना शिकलेलो असतो। या सर्व संकल्पनांचा विचार करून आपण हे जे प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे। आता एकंदरीत हे जे अहवाल लेखन आहे हे अहवाल लेखन एकंदरीत 6 मुद्दे आहेत, ह्या 6 मुद्द्यांच्या आधारे केलं जातं। याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे प्रस्तावना, त्यानंतर स्थान, प्राकृतिक विशेष, त्याचबरोबर हवामान, भूमी उपयोग, लोकसंख्या आणि निष्कर्ष। हे जे 7 मुद्दे आहेत 6 मुद्दे आहेत ह्या 6 मुद्द्यांच्या आधारे प्रामुख्याने अहवाल लेखन आहे हे अहवाल लेखन केलं जातं। आता याच्यामध्ये पहिलं आहे ते प्रस्तावना। प्रस्तावनेमध्ये आपण सर्वसाधारणपणे भूगोल आहे ह्या भूगोलाच्या अभ्यासामध्ये क्षेत्रभेट आयोजित करतो। हे क्षेत्रभेट आहे हे क्षेत्रभेट हे सर्वसाधारणपणे कोणत्या उद्देशाने आपण करणार आहोत त्यानुसार प्रस्तावनेमध्ये याचा थोडा उहापोह करणं आवश्यक आहे। क्षेत्रभेट अभ्यासासाठी निवडलेला जो घटक आहे हे घटक त्या परिसरातील महत्त्वाचा असल्याने त्या ठिकाणी तसं नमूद करणं आवश्यक आहे। तसंच तो जो ठिकाण आहे ते ठिकाण आपल्या शाळेपासून आपल्या गावापासून किती अंतरावर आहे याची नोंद करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर क्षेत्रभेटीसाठी त्या ठिकाणी जाताना आपण कोणत्या साधनांचा उपयोग करणार आहोत, वाहनाचा उपयोग करणार आहोत याविषयीची जी माहिती आहे ही माहिती प्रस्तावनेमध्ये देणं अपेक्षित आहे। त्यानंतर हे जे अहवाल लेखन आहे या अहवाल लेखनामधला मुद्दा क्रमांक 2 आहे तो म्हणजे स्थान। एकंदरीत निवडलेले जे घटक आहे ह्या घटकाचं स्थान व दिशा हे नमूद करावी, सांगावी। हे स्थान डोंगरावरती आहे, नदी किनारी आहे, पठारी आहे का भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी भूवैशिष्ट्य आहे अशा प्रकारची जी नोंद आहे ही नोंद स्थानामध्ये करणं आवश्यक आहे। जर आपल्याला शक्य झालं तर जे स्थान आहे ह्या स्थानाचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे हे रेखावृत्तीय विस्तार सांगणं आवश्यक आहे। तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राकृतिक विशेष। आता परिसरातील जे भूपृष्ठ आहे ह्या भूपृष्ठाचं वर्णन, तेथील डोंगर, टेकड्या, उताराचे भाग, खोलगट व मैदानी भाग, त्यांची उंची इत्यादी ज्या बाबी आहेत ह्या इत्यादी बाबी या ठिकाणी नमूद कराव्यात। हवामान हा 4था मुद्दा आहे। परिसरातील मोठ्या गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तापमान व पर्जन्यमानाची नोंद असते, त्यानुसार आपण हवामानाविषयी माहिती मिळवू शकतो। तसंच एकंदरीत आपल्याला ही जर माहिती उपलब्ध झाली नाही तर भूपृष्ठावरील पाण्याची उपलब्धता, वनस्पती आहे ह्या वनस्पतीचं कमी जास्त आवरण, तसेच पिकांचे प्रकार, घरांची रचना यावरून आपल्याला हवामान आहे ह्या हवामानाचा अंदाज बांधता येतो। त्यानंतर ह्याच्यातला 5वा जो अहवाल लेखनातला मुद्दा आहे तो म्हणजे भूमी उपयोग। भेट दिलेल्या परिसरामध्ये
हे जे भूमी आहे किंवा जमीन आहे, ह्या जमिनीचा वापर कोणत्या कारणासाठी केलेला आहे याची नोंद ह्या भूमी उपयोगामध्ये करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणची जी भूमी आहे ही शेतीखाली आहे, वनाखाली आहे, खाणकामासाठी आहे किंवा निवासी क्षेत्रासाठी उपयोगात आणलेली आहे. अशा प्रकारे त्या भूमीचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर हे पुढचा जो घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या. आपण भेट दिलेल्या ठिकाणची एकूण लोकसंख्या आहे, ही एकूण लोकसंख्या किती आहे, त्या ठिकाणी असणारी स्त्री आणि पुरुष यांची संख्या किंवा आपण त्याला लिंग गुणोत्तर म्हणतो याची नोंद, वय संरचना अशा प्रकारचे जे घटक आहे ह्या घटकांच्या आधारे लोकसंख्या आहे, ह्या लोकसंख्येची माहिती आपण लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो निष्कर्ष. अहवाल लेखन आहे, या अहवाल लेखनामध्ये निष्कर्ष आहे, हा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा असतो. निष्कर्षामध्ये आपण क्षेत्रभेटीद्वारे नेमकं काय शिकलो, तसंच एकंदरीत कोणत्या भौगोलिक संकल्पनाचा अभ्यास केला हे त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करावे. तसेच हे जे क्षेत्रभेट आहे ह्या क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार आपला एकंदरीत अभ्यास झालेला आहे की नाही हे निष्कर्षामध्ये नमूद करणं आवश्यक असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या आपल्या पाठ्यपुस्तकात आहे, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. हे जे कारखाना आहे ह्या कारखान्याला भेट देण्यासाठी, आता हे जे आहे हा अशा प्रकारचा प्रश्न मुक्तोत्तरी प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मनाने पण उत्तर लिहू शकता. या प्रश्नाचं उत्तर आपण तुम्हाला 10 ते 12 मुद्द्यामध्ये सांगणार आहोत. आता यापैकी तुम्ही परीक्षेमध्ये साधारणपणे 8-9 मुद्दे लिहिले तरी पण तुम्हाला 4 पैकी 4 गुण हे मिळतात. परंतु यापेक्षा थोडे एखादा दुसरा वेगळा जरी मुद्दा तुम्ही लिहिला तरी त्या प्रकारे तुम्हाला मार्क मिळू शकतात. आता याच्यामध्ये कारखान्याला भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करत असताना ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे किंवा पॉईंट, भेट देणाऱ्या कारखान्याचे नाव काय, सदर कारखाना कोणत्या प्रकारचा आहे, त्या कारखान्याच्या स्थानिकीकरणास कारणीभूत असणारे घटक कोणते. चौथा पॉईंट, कारखान्यास कच्च्या मालाचा पुरवठा कोठून होतो, सदर कारखान्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते, त्यापैकी सर्वात जास्त प्रभावी घटक कोणता, कारखाना कोणत्या प्रकारच्या कच्च्या मालावर अवलंबून आहे, कारखान्यास आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची कुशल अकुशल उपलब्धता कशी आहे, कारखान्यास लागणाऱ्या पाण्याची सोय उपलब्धता कशा प्रकारची आहे, कारखान्यास लागणाऱ्या ऊर्जेची किंवा विजेची उपलब्धता. 10 पॉईंट, कारखान्यासाठी कोणत्या प्रकारची वीज वापरली जाते. या ठिकाणी बघा कोणत्या प्रकारची वीज, याचा अर्थ हे तेच कारखाना स्वतः तयार करतो, सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे किंवा शासनाकडून वीज उपलब्ध होते, अशा प्रकारे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. ऊर्जेची विजेची उपलब्धता पुरेशी आहे काय, नसल्यास पर्यायी व्यवस्था काय, वाहतूक व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे, त्यापैकी कोणत्या वाहतूक साधनाचा जास्तीत जास्त वापर केला जातो, दळणवळणाची काय सोय आहे. पुढचा मुद्दा, सदर कारखान्यातून कोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरला जातो आणि त्यापासून कोणत्या प्रकारचा पक्क्या मालाचं उत्पादन केलं जातं, पक्क्या मालाला उपलब्ध असणारी बाजारपेठ कोणत्या प्रकारची, स्थानिक, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय. सदर कारखान्यामुळे किती लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पुढचा मुद्दा, रोजगारामध्ये स्थानिक लोकांचा वाटा किती आहे. त्याच्या पुढे, निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था कशी केली जाते. या कारखान्यामुळे कोणत्या प्रकारच्या पर्यावरणीय समस्या निर्माण होतात, त्यावरील उपाय.
कारखान्याचा स्थानिक परिसरावर होणारा परिणाम कोणता? तर अशा प्रकारचे हे 18-20 मुद्दे आहेत. यापैकी तुम्ही या प्रश्नामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये अगदी 8 ते 10 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये त्यानंतर स्वाध्यायामधला प्रश्न क्रमांक 3. आता याच्या प्रश्न क्रमांक 3 असा आहे की क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल. आता याच्यामध्ये सुद्धा बघा एकंदरीत तुम्हाला 6 ते 8 पॉईंट लिहिणं अपेक्षित असतं. आता याच्या प्रश्नाच्या उत्तराविषयी आपण माहिती घेऊया. याच्यामध्ये उत्तरामध्ये पहिला मुद्दा, क्षेत्र भेटी दरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. दुसरा मुद्दा, क्षेत्र भेटीच्या ठिकाणी शक्यतो प्लॅस्टिकचा वापर करू नये, प्लॅस्टिक कचरा निर्माण करू नये. आपण वापरलेल्या साहित्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. निर्माण झालेला कचरा जलाशय अथवा इतरत्र फेकू नये, तर तो कचरा कुंडीमध्येच टाकावा. त्या परिसरात कचरा कुंडी उपलब्ध नसल्यास स्वतःजवळील पिशवीत कचरा ठेवून योग्य त्या ठिकाणी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावा. फळांची साले, उरलेले अन्नपदार्थ इतरत्र फेकू नये. कागदाचे तुकडे, प्लॅस्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांची वेष्टणे, पाण्याच्या अथवा शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्या इतरत्र न फेकता योग्य त्या ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावणे. अशा प्रकारे हे जे कचरा आहे ह्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाविषयी माहिती तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये काय 1-2 मुद्दे तुम्ही तुमचे जरी टाकले तरी हा सुद्धा मुक्त उत्तरी प्रश्न आहे, त्यामुळे ते योग्य मुद्दे असेल तर त्याला गुण दिले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, क्षेत्र भेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल. आता बघा क्षेत्रभेट आहे, ह्या क्षेत्रभेटीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची आवश्यकता असते. आता याच्यामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ते चित्र दाखवलेले आहे, त्याच्यामधून क्षेत्रभेटीच्या साहित्याची तुम्हाला कल्पना येईल. याशिवाय इतर काही महत्त्वाचं जे साहित्य आहे याचं व्यवस्थित नोंद करणं आपल्याला आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे असावं याविषयी आपण चर्चा करूया. आता क्षेत्रभेटीसाठी पुढील साहित्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, नमुना गोळा करण्यासाठी कापडी पिशवी, नकाशा, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी साहित्य क्षेत्रभेटीसाठी बरोबर घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवावी. तर हे जे आहे ते क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य आहे. यानुसार तुम्हाला आवश्यक असणाऱ्या जे दैनंदिन वापरातील किंवा गरजेच्या इतर वस्तू आहे त्यासुद्धा तुम्ही बरोबर घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, हे जे भूगोल अभ्यासामध्ये क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. आता हे जे भूगोल अभ्यासामध्ये क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील प्रमाणे देऊया. आता याच्यामध्ये पहिलं, भौगोलिक संकल्पनांचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितीची चांगली जाण होते. दुसरा मुद्दा, प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले आहे हे समजते. संसाधनाच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या कळतात. पर्यावरणाचा ऱ्हास व त्यावरील उपाय यांचा विचार करता येतो. त्यानंतर 5वा मुद्दा, घटनांचा कल लक्षात घेऊन तुम्हाला त्यातील बदलांची प्रक्रिया आहे समजावून घेता येते. भविष्यात काय होईल याचा अंदाज करता येतो. 7वा मुद्दा, नैसर्गिक दुर्घटना व आपत्ती यांना त्या ठिकाणचे जे लोक आहे किंवा स्थानिक लोक कसे तोंड देतात हे जाणून घेता येते.
प्रादेशिक असमतोल व त्याची जे कारणे आहेत हे कारणे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना सुचवता येतात. तर हे जे आहेत हे जे क्षेत्रभेट आहे ह्या क्षेत्रभेटीद्वारे आपल्याला हे शक्य होतं. तसंच याच्यामध्ये अजून जर आपल्याला काही 1-2 मुद्दे सांगायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला असंही सांगता येतं की जे भूगोल आहे हे भूगोल निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे. जे भूगोलासाठी संपूर्ण पृथ्वी आहे ही पृथ्वी प्रयोगशाळा मानली जाते. संपूर्ण पृथ्वीचा आपल्याला एकंदरीत प्रत्यक्ष भेटीद्वारे किंवा प्रत्येक ठिकाणी भेट देऊन अभ्यास करणं शक्य नसतं. त्यासाठी आपण एक विशिष्ट ठिकाणी निवड देऊन उद्दिष्टानुसार आपण अभ्यास करतो. यासाठी क्षेत्रभेट आहे ही क्षेत्रभेट आवश्यक असते. अशा प्रकारे हे जे भूगोल आहे ह्या भूगोलामधलं पहिलं प्रकरण आहे. या पहिल्या प्रकरणामधलं या स्वाध्यायाविषयी माहिती आहे. त्यानंतर फक्त एवढेच प्रकरण आहेत, या प्रकरणावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात असं नाही. तर याशिवाय या प्रकरणावरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही महत्त्वाचे म्हणून इतर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न महत्त्वाचे कोणते असतात तर याच्यामध्ये बघा बरेच जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला चौकटीमध्ये विचारलेले आहेत. म्हणजे आपले जे पाठ्यपुस्तक आहे ह्या पाठ्यपुस्तकामध्ये काही चौकन करून दिलेले आहेत, चौकटी काढलीत. तर या चौकटीमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला विचारले जातात. याच्यामध्ये तुम्हाला अगदी एका वाक्यात उत्तरं द्या, रिकाम्या जागा भरा की याच्यासाठी सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. दीर्घोत्तरी मार्काला प्रश्न विचारले जातात. कारणे द्यासाठी याच्यावरती इतर प्रश्न विचारले जातात. आता हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी पण आपण माहिती घेणार आहोत. आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून पण तुमच्या याच्यामध्ये स्पष्ट करतो मी की जे क्षेत्रभेट आहे या क्षेत्रभेट या प्रकरणामध्ये जे क्षेत्रभेटीचं वर्णन दिलेलं आहे म्हणजे ते जे मुलं आहेत हे जे सर्वसाधारणपणे नळदुर्ग शाळेची मुलं अलिबागला सहलीसाठी गेलेले आहेत आणि त्यांचे जे संवाद आहेत हे संवाद तुमच्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेत. याच्यावरती एकही प्रश्न विचारला जात नाही. हे अगदी अधोरेखित करा किंवा निश्चितपणे लक्षात ठेवा. हे जे मुलं आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्यामध्ये जे झालेला संवाद आहे ह्या संवादावरती आधारित तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. परंतु त्याच्यामध्ये जे चौकट दिलेले आहेत त्या चौकटीमध्ये चौकोनामध्ये असणारे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांवरती निश्चितपणे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यापैकी काही जे प्रश्न आहेत किंवा तुम्हाला जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याविषयी आपण माहिती घेऊया. याला आपण स्वाध्याय व्यतिरिक्त किंवा सरावासाठीचे प्रश्न असं म्हणूया. आता सरावासाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण सर्वसाधारणपणे पाहूया. याच्यामध्ये बरेच काही जे प्रश्न आहेत हे तुमच्या चौकटीमध्ये विचारलेले आहेत. याच्यामध्ये पहिला आहे शुष्क प्रदेशातील वृक्षांची पाने विशिष्ट काळामध्ये गळून का पडतात. तर हे जे आहेत आता याच्यावरती हवामानावर आणि वनप्रदेशावरती आधारित अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा याचं उत्तर आपण काय देणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे शुष्क प्रदेशात पर्जन्याचं प्रमाण कमी असते तसेच पर्जन्य ह्या ठराविक काळातच पडतो. साधारणपणे आपल्याकडे जर विचार केला तर 3 ते 4 महिने हे जे आहे ते पर्जन्यमानाचे असतात किंवा पर्जन्याचे दिवस असतात. इतर दिवस आहे ते कोरडे आढळतात. दुसरा मुद्दा कोरड्या ऋतूत हवेतील आर्द्रता कमी होऊ लागल्यानंतर हे जे वृक्ष आहेत हे वृक्ष बाष्पीभवन आहे ह्या बाष्पीभवनाचा वेग कमी व्हावा आणि तग धरून राहावे यासाठी आपली जे पाने आहेत हे पाने गाळतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे तिसरा मुद्दा उष्ण व कोरड्या हवेत अशा प्रकारचे जे वृक्ष आहेत हे वृक्ष तग धरू शकतात. चौथा मुद्दा या वनांमध्ये प्रामुख्याने साग, पळस, पिंपळ, चंदन इत्यादी प्रकारचे वृक्ष आपल्याला आढळून येतात. अशा प्रकारे त्याच्यामध्ये नोंद कर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 क्षेत्रभेट म्हणजे काय. आता याच्यामध्ये बघा क्षेत्रभेटीचा पण एक 3 ते 4 मुद्द्यामध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये पहिला मुद्दा भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे. भूगोलासाठी संपूर्ण पृथ्वी ही प्रयोगशाळा मानली जाते. संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास
प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे करणे शक्य नसते. त्यासाठी उद्दिष्टानुसार नमुन्यादाखल विशिष्ट क्षेत्राची निवड करून त्याद्वारे अभ्यास केला जातो. अशा प्रकारच्या पद्धतीस क्षेत्रभेट असे म्हणतात. क्षेत्रभेट ही भूगोलातील अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, बहुउद्देशीय धरण प्रकल्प म्हणजे काय? आता याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण असं लिहिणं अपेक्षित आहे, ज्या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश नद्यांवरती धरणे बांधून जलसिंचन करणे हा असतो. दुसरा मुद्दा, याशिवाय जलविद्युत निर्मिती करणं, जलवाहतूक करणे, मासेमारी, पूर नियंत्रण व पर्यटन अशा प्रकारचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या प्रकल्पाची निर्मिती केली जाते त्या प्रकल्पास बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प असे म्हणतात. भारतातील बहुतांश करून मोठे जे जलसिंचन प्रकल्प आहेत ते मोठे सर्व जलसिंचन प्रकल्प हे बहुउद्देशीय आहेत. म्हणजे अगदी आता त्याच्यामध्ये तुम्ही अगदी भाकरा नांगलपासून कोयना आहे, उजनी आहे, जायकवाडी आहे, अशा प्रकल्पाची जी नावं आहेत हे नावं लिहू शकता. त्यानंतर तुमच्या याच्यातलाच प्रश्न आहे चौकटीमधला, भूसकलन म्हणजे काय? आता याच्यामध्ये भूसकलन ही जी संकल्पना आहे हे तुम्ही 9वीला शिकलेला आहात. याच्यामध्ये उत्तर काय आहे? पहिला मुद्दा, खडक, दगड, मातीचा ढिगारा किंवा मोठ्या प्रमाणावर मातीची हालचाल होऊन उतारावरून ती खाली येते, ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेला भूसकलन असे म्हणतात. याशिवाय दुसरा मुद्दा, विस्तृत क्षेत्रात हालचाली होऊन जमीन उकडून गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे पडणे, घसरणे, वाहणे म्हणजे भूसकलन होईल. अशा प्रकारे भूसकलनाविषयी आपल्याला माहिती देता येईल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, पश्चिम घाट रचनेविषयी माहिती द्या. आता हे जे पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटाच्या पण 3ऱ्या प्रकरणामध्ये पण थोडीफार माहिती घेणार आहोत, पण त्याच्यामध्ये सविस्तर उत्तर एवढं दिलेलं नाही, म्हणून या ठिकाणी आपण सविस्तर उत्तर तुम्हाला देऊया. आता पश्चिम घाट आहे, ह्या पश्चिम घाटाचा जो विस्तार आहे म्हणजे अरबी समुद्र आहे, ह्या अरबी समुद्राला लागून असणारे जे सह्याद्री पर्वत आहे, या सह्याद्री पर्वताची रांग जी उत्तर दक्षिण पसरलेली आहे, असा जो प्रदेश आहे त्याला पश्चिम घाट असं म्हटलं जातं. याचा जो विस्तार आहे हा विस्तार उत्तरेकडील सालेर मुलेर शिखरापासून सुरू होतो, तो दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत हा जो पश्चिम घाट आहे हा पश्चिम घाट पसरलेला आपल्याला दिसून येतो. आता हे जे आहे, हे जे पश्चिम घाट आहे हा पश्चिम घाट अरबी समुद्र आहे, ह्या अरबी समुद्राला समांतर पसरलेला आहे. या पश्चिम घाटाची जी लांबी आहे हे साधारणपणे 1600 किलोमीटर एवढी आहे. या घाटाची हे जे सीमा आहे ही सीमा पठाराने तयार झालेली आहे. सर्वसाधारणपणे आता ह्या घाटाचा जो रांगेमध्ये असणारा जो पर्वत आहे हा पर्वत सह्याद्री पर्वत म्हणून ओळखला जातो. या घाटाची जी उंची आहे हे उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी कमी होत जाते. पश्चिमेच्या बाजूला त्याचा जो उठाव आहे हा उठाव 1000 मीटरपेक्षा जास्त आहे आणि तो पूर्वेकडच्या बाजूच्या पठारी प्रदेशामध्ये मिसळून गेलेला आहे. अण्णामलाई डोंगर नावाने हे जे डोंगर आहे हा डोंगर दक्षिणेकडे ओळखला जातो. आता हा जो दक्षिण घाट आहे हा दक्षिण घाट उत्तर मध्य घाटापासून एका मोठ्या खिंडीने वेगळा केलेला आहे आणि तिला आपण पालघाटची खिंड असं संबोधतो. पुढचा मुद्दा, सर्वसाधारणपणे हे जे घाट आहे किंवा सह्याद्री पर्वत आहे या सह्याद्री पर्वतरांगेचे एकंदरीत 3 विभाग केले जातात. याच्यामध्ये उत्तर सह्याद्री म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र पठाराचा सीमेकडील भाग, तसंच मध्य सह्याद्री दुसरा भाग तो कर्नाटक पठाराच्या सीमेकडील भाग आणि दक्षिण सह्याद्री पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील भाग असे याचे विभाग केले जातात. पश्चिम घाट हा
पठारासारखा भित्तीकडा असला तरी त्याची जी रचना आहे ही भिंतीसारखी नाही, त्यामध्ये अनेक कमी जास्त उंचीचे भाग आहेत आणि किनारी भागामध्ये जाणे येण्यासाठी हे भाग किंवा खिंडी आहेत, ह्या खिंडीचा उपयोग केला जातो. संपूर्ण पश्चिम घाटात विविध प्रकार आहे. या विविध प्रकारचे जे खडक आहे ह्या खडकांची रचना आपल्याला आढळून येते. याच्यामध्ये उत्तरेकडील घाटात काळा खडक प्रामुख्याने आढळतो. मध्य भागात कनाश्म किंवा पट्टिताश्म आणि इतर रूपांतरित प्रकारचे जे खडक आहेत हे इतर रूपांतरित प्रकारचे खडक पश्चिम घाटामध्ये मध्य भागामध्ये आपल्याला आढळून येतात. अगदी दक्षिणेकडे जर आपण गेलो या घाटाच्या तर कनाश्म आणि पट्टिताश्म अशा प्रकारचे 2 खडकांचे प्रकार आपल्याला आढळून येतात. एकंदरीत तिन्ही भागामध्ये एक प्रकारचा जो खडक आहे तो सर्वत्र आढळून येतो. तो खडक म्हणजे जांबा खडक. जांबा खडक आहे, या जांभ्या खडकामध्ये लोह आणि बॉक्साईट आहे यांचे प्रमाण जास्त असते. पश्चिम घाट हे अनेक पठारी नद्यांचे उगमस्थान आहे. उदाहरणार्थ गोदावरी, कृष्णा, कावेरी. पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आपण सरावासाठी किंवा महत्त्वाच्यामध्ये, समुद्रकिनारी गेल्यावरती तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी घ्याल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये बघा, समुद्रकिनारी गेल्यानंतर काही आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. मग ह्याच्यामध्ये तुमचं हे जे उत्तर आहे ते 9वीच्या 12व्या प्रकरणामध्ये आहे. चौकटीमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे, तेच आपण इथं पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेल्यावरती भरती ओहोटीच्या वेळापत्रकाची माहिती असू द्या. 2. स्थानिक मार्गदर्शकाशिवाय समुद्रकिनारा, पर्वतांचे कटडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा किंवा इतर स्थळांच्या ठिकाणी जाऊ नका. 3रा मुद्दा, समुद्रकिनारी कटड्यांवर, पर्वतांच्या कड्यांवर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळा. 4. समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळा. पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवा. सागरी किनारी कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा इतर घाण करू नये. तर अशा प्रकारे हे जे आहेत हे समुद्रकिनारी गेल्यानंतर घ्यायची काळजी आहे. याशिवाय ह्याच्यावरती आधारित आपण जसे इतर प्रश्नावली पाहिली, एक कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. याशिवाय दुसरे असे पण तुम्हाला प्रश्नावली येऊ शकेल की जलसिंचन प्रकल्पास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. त्यानंतर क्षेत्र भेटीच्या दरम्यान शेतकऱ्याची मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न याच्यावरती विचारू शकतील. तर हे जे क्षेत्रभेट आहे या क्षेत्रभेटीचा स्वाध्याय आणि इतर महत्त्वाचे जे प्रश्न आहे ह्या प्रश्नांविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतली. धन्यवाद.